Today we have study about the some basic concepts of physics for 11 science. First one is that pressure. What is meant by pressure? The force acting per unit area. The force acting per unit area. It is nothing but a pressure. So therefore pressure is equal to force per unit area. What is meant by force? Force is equal to mass into acceleration. So therefore SI unit of that pressure is that force which is measured in Newton and area which is measured in meter square, means Pascal. Newton per meter square means Pascal. So here we study about pressure. Pressure means the force acting per unit area. मराठीमध्ये सांगायचं झालं तर एकक क्षेत्रफळावरती प्रयुक्त असणारं जे बल आहे त्यालाच आपण काय म्हणतो, दाब असं म्हणतो. द फोर्स ऍक्टिंग पर युनिट एरिया इट इज नथिंग बट अ प्रेशर फोर्स पर युनिट एरिया. याचं एसआय युनिट काय आहे, न्यूटन पर मीटर स्क्वेअर किंवा त्याला आपण काय म्हणतो, पास्कल. सेकंड टर्म या ठिकाणी आहे टाइम पिरियड. कशाला म्हणायचं टाइम पिरियड? द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी घेतला गेलेला वेळ म्हणजे त्याला आपण म्हणतो पिरियडिक टाइम. आणि याचा असणारा जे एसआय युनिट आहे ते आहे सेकंड. हे कशामध्ये मोजलं जातं, सेकंड मध्ये. सो द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. एक ऑसिलेशन एक फेरी पूर्ण करण्यासाठी घेतला गेलेला जो वेळ आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पिरियडिक टाइम. समजा एखादं वरून इथपर्यंत एखादी वस्तू आपण बांधलेली आहे, स्ट्रिंग आहे आणि एखादी गोलाकार वस्तू बॉब जर समजा आपण बांधला असेल आणि तो जर या ठिकाणाहून रिलीज केला तर तो काय होणार आहे, तिकडे जाणार आहे, परत अगेन आहे त्या रिटर्न पोझिशनला येणार आहे. त्याचा अर्थ तिकडे जाऊन परत आहे त्या पोझिशनला येणे म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण करते. मग एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी जो घेतला गेलेला वेळ आहे त्यालाच आपण काय म्हणतो, पिरियडिक टाइम. द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कंप्लीट वन ऑसिलेशन. कशामध्ये मोजायचं, सेकंदामध्ये. त्यानंतर नेक्स्ट पुढचा पॉइंट आपला आहे ते बेसिक कन्सेप्ट आहे फ्रिक्वेन्सी. फ्रिक्वेन्सी म्हणजे कशाला म्हणायचं, फ्रिक्वेन्सी द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर सेकंड. आता मी तुम्हाला सांगितलं की मी या ठिकाणी एखादी बॉब जर सोडला तर तो काय होणार आहे, इकडे जाऊन परत आहे त्या पुष्टीला येणार म्हणजे एक ऑसिलेशन पूर्ण करणार. आता समजा आपण 10 मिनिट 10 सेकंड 1 मिनिट वेळ घेतला, एका मिनिटामध्ये असे किती ऑसिलेशन पूर्ण झाले? द नंबर ऑफ ऑसिलेशन्स और व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर सेकंड. पर सेकंड मीन्स एका ठराविक वेळेमध्ये किती ऑसिलेशन परफॉर्म होणार आहेत, पर सेकंदाला किती ऑसिलेशन परफॉर्म होणार आहेत त्याची संख्या म्हणजेच काय, फ्रिक्वेन्सी. हॅलो 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 98.3 टोमॅटो एफएम असतं नाही का. आता हे 98.3 म्हणजेच काय आहे, त्या ठिकाणची असणारी फ्रिक्वेन्सी. म्हणजे फ्रिक्वेन्सी म्हणजे त्या ठिकाणी जो काय ब्रॉडकास्टिंग आहे त्याची असणारी ती रेंज, त्यालाच आपण काय म्हणतो, फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर युनिट टाइम इट इज नथिंग बट अ फ्रिक्वेन्सी. आणि फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजायची आहे तर हर्ट्झ मध्ये. त्याची झेड फ्रिक्वेन्सी कशामध्ये मोजतात, हर्ट्झ मध्ये मोजतात. नेक्स्ट आपली पुढची टर्म आहे अँप्लिट्यूड. नेक्स्ट टर्म आहे अँप्लिट्यूड. समजा एखादा पार्टिकल आहे आणि तो पार्टिकल जर त्याच्या मीन पोझिशन पासून काय होत असेल, ऑसिलेट होत असेल, तर ही त्याची झाली मीन पोझिशन. आणि या मीन पोझिशन पासून तो किती मॅक्झिमम डिस्टन्स वरती गेला किंवा किती मॅक्झिमम डिस्टन्स खालती आला याला म्हटलं जातं, याची जी असणारी उंची आहे, जे डिस्प्लेसमेंट आहे या मीन पोझिशन पासूनचं, याला म्हटलं जातं अँप्लिट्यूड. Amplitude which is measured in meter, the maximum displacement of particle from its mean position. The maximum displacement of particle from its mean position. For example, समजा मी या भिंतीला एक दोरा बांधलेला आहे, भिंतीला एक दोरा बांधलेला आहे आणि दोरा समजा मी सपोज इकडे ओढला, खेचला
आणि इथून मी काय केलं, हळूवारपणे त्याला जर्क ऑफ केलं. जर्क ऑफ केलं म्हणजे हिसका दिला. तर काय होणार आहे, तो दोरा वरती जाईल, परत असा खाली जाईल, परत वरती जाईल, परत खाली जाईल. याचा अर्थ त्याच्यावरचा एक अँड एव्हरी तुझा असणारा जो कण आहे त्याला आपण म्हणतो पार्टिकल. ज्यावेळी तो ऑसिलेट होणार आहे, त्याची जी मीन पोझिशन आहे, त्या मीन पोझिशन तो किती वरती गेला किंवा किती खाली गेला, हे जे असणारं डिस्प्लेसमेंट आहे त्यालाच आपण काय म्हणतो ऍक्च्युली अँप्लिट्यूड, जे आपण इथं दाखवलेलं आहे. हे झालं त्याचं अँप्लिट्यूड. हे डोंगरासारखा उंच भाग दिसतो त्याला म्हटलं होतं क्रेस्ट, दरीसारखा भाग दिसतो त्याला म्हटलं होतं ट्रफ. ओके, तर अँप्लिट्यूड म्हणजे काय, द मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन which is measured in meter. Next, पुढचा आपला पॉइंट आहे ऑप्टिक्स. The optics म्हणजे काय, it is the branch of science which deals with the study of light. प्रकाश किरण, लाईट जी काय आहे त्या लाईटचा केले गेलेला अभ्यास म्हणजे त्याला आपण काय म्हणतोय ऑप्टिक्स. ऑप्टिक्स म्हणजे चष्म्याचं दुकान असं नाही. ऑप्टिक्सचा अर्थ काय होतो, प्रकाशाच्या संदर्भात केला गेलेला स्टडी, त्याला आपण म्हणतो ऑप्टिक्स. तर ह्या अशा एकदम साध्या आणि सरळ तुम्हाला 11वीच्या काही बेसिक कन्सेप्ट आहेत जे आपण दररोज बघतोय. पुढची आपली कन्सेप्ट आहे ते लाईटच्या अनुषंगाने रिफ्लेक्शन, रिफ्रॅक्शन, इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे, नॉर्मल अँड लॉज ऑफ रिफ्लेक्शन. तर आता याच्यामध्ये काय आहे, एक एम एम डॅश हा एक प्लेन मिरर आहे. प्लेन मिरर म्हणजे जसं आपण आरशामध्ये बघतो तसं की एका बाजूला कोटिंग असणार आहे आणि दुसऱ्या बाजूला काय होणार आहे त्याच्यातून रिफ्लेक्शन होणार. तसं एम डॅश हा एक प्लेन मिरर आहे. हा इमॅजिनरी असा डोक्याला लावतोय म्हणजे इमॅजिनरी काल्पनिक एक अक्ष आहे, त्याला म्हटलं जातं नॉर्मल ON. त्यानंतर याच्यामध्ये AO या इन्सिडेंट रे आणि OB हा रिफ्लेक्टेड रे आहे. एखादा आरसा जर असेल त्याच्या ठराविक भागाकडून मी जर पाहिलं तर त्याच अँगलमध्ये दुसऱ्या भागाकडून असणारी व्यक्ती मला स्पष्टपणे दिसतो. मात्र मी जर अँगल चेंज केला आणि तो व्यक्ती जर असेल तर मला तो ॲक्युरेट दिसणार नाही, अँगल चेंज होणार. तसं इथं असणारा हा अँगल ऑफ इन्सिडन्स, अँगल ऑफ रिफ्लेक्शन आणि हा आहे नॉर्मल. त्यातले फर्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे इन्सिडेंट रे. त्याला मराठीमध्ये म्हटलं जातं आपाती किरण. AO कोणता रे, A कडून O कडे हे डिरेक्शन दाखवलेलं आहे, याला म्हटलं जातं ऍक्च्युली इन्सिडेंट रे. त्यानंतर तो रिफ्लेक्शन होतो OB म्हणजे O कडून B कडे. द रे विच इज इन्सिडेंट ऑन द इन्सिडन्स ऑफ प्लेन सरफेस ऑफ द मिरर इट इज कॉल्ड ॲज इन्सिडेंट रे. काय म्हटलं, असा रे की जो या प्लेन सरफेसवरती काय झालेला आहे, पडलेला आहे, म्हणून त्याला आपण काय म्हणतो इन्सिडेंट रे. द रे विच इज इन्सिडेंट on a plane surface of the mirror M dash, that is AO, which is a incident ray. त्याला आपण काय म्हणणार आहे, इन्सिडेंट रे असं म्हणणार. सेकंड आहे पॉइंट ऑफ इन्सिडन्स. द पॉइंट O which is called as a point of incidence, the point O at which the incident ray and reflected ray just touch on it, just incident on it. This is nothing but a point of incidence. Next point आहे reflected ray. The ray which is reflected back into the same medium of the incident ray, it is nothing but a reflected ray. Here reflected ray कोणता आहे बघा इकडे, OB हा कोणता रे, रिफ्लेक्टेड रे. कोणता, OB. The ray which is reflected back into the same medium of AO is an incident ray. It is nothing but a reflected ray. Next आहे normal. The imaginary perpendicular drawn to the surface of plane of mirror. एक इमॅजिनरी काल्पनिक एक आपण काय करतो, एक नॉर्मल कन्सिडर करतो, ज्याला आपण ON असं इथं नाव दिलेलं आहे. तो कशावरती परपेंडिक्युलर काढलेला आहे, M डॅश या प्लेन सरफेसवरती, मिररच्या प्लेन सरफेसवरती. नेक्स्ट पॉइंट आपला आहे अँगल ऑफ इन्सिडन्स. कुठं आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, कुठं आहे, इकडे बघा, कुठं आहे अँगल ऑफ इन्सिडन्स, कुठं आहे, हा जो आहे तो अँगल ऑफ इन्सिडन्स. आता कशामधला अँगल ऑफ इन्सिडन्स आहे, हा आहे नॉर्मल, तर हा आहे इन्सिडेंट रे. द अँगल बिटवीन इन्सिडेंट रे अँड नॉर्मल इट इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडन्स. काय म्हटलं, द अँगल बिटवीन नॉर्मल अँड इन्सिडेंट रे इट इज कॉल्ड एज अँगल ऑफ इन्सिडन्स. आणि याचं सिम्बॉल काय आहे, I. सांगा मला एकदा, सांगा.
the angle between incident ray and normal, it is called as angle of incidence. Next पुढचा पॉइंट आपला आहे अँगल ऑफ रिफ्लेक्शन. कुठे अँगल ऑफ रिफ्लेक्शन? हा आर. आता हा कशामधला अँगल आहे? द अँगल बिटवीन नॉर्मल अँड रिफ्लेक्टेड रे. नॉर्मल आणि रिफ्लेक्टेडच्या मध्ये असणारा अँगल म्हणजे कोणता? अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्यानंतर नेक्स्ट आपला पुढचा पॉइंट आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन. आता काहीतरी नियम आहेत. कसे त्याचे लॉज आहेत, काय नियम आहेत? तर साधे सरळ नियम आहेत. पहिला लॉज काय आहे याचा? द इन्सिडेंट रे, द रिफ्लेक्टेड रे आर लाय इन सेम प्लेन. म्हणजे काय म्हटलं? हा इन्सिडेंट रे आणि हा रिफ्लेक्टेड रे एकाच प्रतलात राहतात. आता प्रतल म्हटलं की काय? ते दिसतंय प्रतल. समजा फॉर एक्झाम्पल हा फळ आहे, ब्लॅकबोर्ड आहे, एक प्रतल आहे, ही भिंत आहे किंवा अखंड अशी भिंत कन्सिडर केली तर काय झालं? एक प्रतल झालं, प्लेन झालं. तर इन्सिडेंट रे, रिफ्लेक्टेड रे आणि नॉर्मल एका प्लेन मध्ये राहतात. सेकंड काय आहे लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये? द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर लाय अपोजिट टू द नॉर्मल. या नॉर्मलच्या दुसऱ्या बाजूला इन्सिडेंट रे आहे, तर त्याच्या विरुद्ध बाजूला कोण आहे? रिफ्लेक्टेड रे आहे. म्हणजेच काय? द इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर लाय ऑन ऑपोजिट साइड्स ऑफ द नॉर्मल. आणि याच्यामध्ये लॉज ऑफ रिफ्लेक्शन मध्ये शेवटचा महत्वाचा पॉइंट काय आहे? द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. दॅट इज आय इज इक्वल टू आर. काय सांगितलं? आय इज इक्वल टू आर. द अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन. ओके, काय काय बघितलं? लक्ष द्या. पहिल्यांदा बघितलं प्रेशर. प्रेशर म्हणजे काय सांगितलं? द फोर्स पर युनिट एरिया एफ अपॉन ए. फोर्स म्हणजे काय? मास इंटू ऍक्सलरेशन. आता आपण हे फोर्स कशामध्ये मोजतोय? न्यूटन मध्ये. क्षेत्रफळ कशात मोजतात? मीटरचा वर्ग. म्हणून याचं युनिट काय झालं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. याला म्हटलं जातं पास्कल. त्यानंतर नेक्स्ट आहे टाइम पिरियड. द टाइम टेकन बाय पार्टिकल टू कम्प्लीट वन ऑसिलेशन इट इज कॉल्ड एज पिरियडिक टाइम. आणि याचं मोजमाप कशामध्ये करतो आपण? सेकंदामध्ये, विच इज मेजर्ड इन सेकंड. नेक्स्ट आपण पॉइंट बघितला फ्रिक्वेन्सी. द नंबर ऑफ रिव्हॉल्युशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर युनिट टाइम. नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर युनिट टाइम. तसंच इथं आपण काय म्हणलं? द नंबर ऑफ व्हायब्रेशन्स परफॉर्म बाय पार्टिकल पर सेकंड. इट इज कॉल्ड एज अ फ्रिक्वेन्सी. त्याचं युनिट काय? सायकल पर सेकंड, आरपीएम, आरपीएस. आपण इथं बघतोय कोणतं? हर्ट्झ. नेक्स्ट अँप्लिट्यूड. द मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट ऑफ पार्टिकल फ्रॉम इट्स मीन पोझिशन. एखाद्या पार्टिकलची त्याच्या मीन पोझिशन पासून झालेलं मॅक्सिमम डिस्प्लेसमेंट यालाच आपण काय म्हणतो? अँप्लिट्यूड. जे आपण मीटर त्याचे एसआय आहे. नेक्स्ट बघितलं आपण ऑप्टिक्स. द ब्रांच ऑफ सायन्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ लाईट. इट इज कॉल्ड एज अ ऑप्टिक्स. नेक्स्ट त्याच्यामध्ये आता काय काय बघितले तर डायग्राम मध्ये इन्सिडेंट रे. एओ का आहे? इन्सिडेंट रे. पॉइंट ऑफ इन्सिडन्स कोणता? ओ. त्यानंतर बघितलं रिफ्लेक्टेड रे. रिफ्लेक्टेड रे कोणता आहे? ओबी. त्यानंतर काय बघितलं? नॉर्मल. कोणता आहे नॉर्मल? ओएन. अँगल ऑफ इन्सिडन्स कोणता? आय. म्हणजे अँगल ए ओ एन. अँगल ऑफ इन्सिडन्स. अँगल ऑफ रिफ्लेक्शन कोणता? आर. म्हणजे अँगल एन ओ बी. अँगल ऑफ रिफ्लेक्शन. त्यानंतर आपण 3 लॉज ऑफ रिफ्लेक्शन बघितलं. पहिल्या याच्यामध्ये बघितलं इन्सिडेंट रे म्हणजे काय? द रे विच इज इन्सिडेंट ऑन अ प्लेन सरफेस ॲट अ इंटरफेस दॅट इज अँगल ऑफ इन्सिडन्स. त्यानंतर बघितलं पॉइंट ऑफ इन्सिडन्स. द पॉइंट ॲट विच इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे आर incident ray are come and reflected ray are outgoing, so it is called as point of interface. Third bhagila reflected ray. OB is a reflected ray which is reflected in the same medium due to incident ray AO. Next आपण बघितलं angle of incidence. The angle between normal and incident ray, it is called as angle of incidence. Next बघितलं angle of reflection. The angle between reflected ray and normal, it is called as angle of reflection. त्यानंतर बघितले लॉज ऑफ रिफ्लेक्शन. त्यातला पहिला काय बघितला? इन्सिडेंट रे अँड रिफ्लेक्टेड रे अँड नॉर्मल lie in same plane. The incident ray and reflected ray are lying opposite to the normal.
आणि थर्ड काय बघितलं, अँगल ऑफ इन्सिडन्स इज इक्वल टू अँगल ऑफ रिफ्लेक्शन, दॅट इज आय इज इक्वल टू आर. धन्यवाद.